27 जुलैपासून कोल्हापूरकर दुःखात अखंड बुडाले। आपल्या लाडक्या माधुरीचा विरह त्यांना सहन होत नाहीये। नांदणी गावातल्या मठातल्या हत्तीणीला कुणी प्रेमानं महादेवी म्हणतं तर कुणी माधुरी। 1992 पासून ती मठातच होती, पण तिच्या संगोपनासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर तिला वनतारानं नेलं। त्यावेळी अनेकांनी तिला नेऊ नये यासाठी अडथळा आणला, पण यश आलं नाही। तेव्हापासून कोल्हापूर हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करताय। सकाळपासूनच कोल्हापुरातल्या नांदणी मठापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली। यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सहभागी झाले। अबालवृद्ध सर्वच कोल्हापूरकर यात एकवटले होते। मागणी एकच, आमची माधुरी परत करा। कोल्हापुरात तर आंदोलन होतायच, पण आता सोलापुरातही महादेवी हत्तीणीसाठी आंदोलन केलं जात आहे। एकूणच महादेवीशी कोल्हापूरकरांचं नातं किती दृढ आहे याची प्रचिती यातून येते। आता कोल्हापूरकर राष्ट्रपतीकडे दाद मागणार आहे। त्यांच्या लढेला यश येईल आणि महादेवी नंदिनी हत्तीची नांदणी मठातच राहील अशी अपेक्षा आहे। माधुरी हत्तीसोबत सर्व समाजाची आस्था जोडली गेलेली आहे। गेली 35 वर्षे नांदणी मठामध्ये माधुरी हत्ती राहते, ती माणसाळलेली आहे आणि वंतारा आणि पेटाने षडयंत्र रचून माधुरीला इथून नांदणीतून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही माधुरीला परत आणणारच। नांदणी मठाची माधुरी ही आमची महाराष्ट्र आणि कर्नाटकाची शान आहे आणि अंबानींनी ती ताब्यामध्ये घेऊन आमच्या एक प्रकारे भावनांशी खेळण्याचा प्रकार जो काही केला आहे। आज या ठिकाणी लाखो लोकांचा मोर्चा घेऊन आम्ही कोल्हापूरमध्ये दाखल झालो होतो। अंबानीला आमचं एवढंच सांगणं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची जर माधुरी परत आमच्या नांदणी मठामध्ये नाही आली तर नांदणी ते वनतारा ही 1181 किलोमीटरची पदयात्रा काढून आम्ही हत्तीन आमच्या ताब्यात घेऊन परत नांदणी मठामध्ये आणू, हे आमचे त्यांना आव्हान आहे। लक्षात ठेवा, 35 वर्षापासून आम्ही माधुरी हत्तीला सांभाळतोय आणि माधुरी हत्ती ही अत्यंत शांतपणाने आमच्याकडे असताना, तिची सर्व काळजी आम्ही घेत असताना पेटानं आणि वंतारानं आमच्यावर खोटे आरोप करून माधुरी हत्तीला आमच्याकडून जबरदस्ती इथून घेऊन गेलेले आहेत। आणि जर अंबानीला त्याच्या लग्नात घोडे हत्ती वगैरे चालत असतील तर आम्ही आमच्या माधुरीला हाताच्या तळफोडाप्रमाणे जपलेला आहे आणि तिला तिने असं बेकायदेशीररित्या घेऊन जातात, हे आम्हाला पटलेलं नाही आहे। आम्हाला कितीही मोठी किंमत मोजायला लागू दे, पण आम्ही माधुरीला कसल्याही परिस्थितीत घेऊन येणार म्हणजे येणारच।